रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरच काही। कोल्हापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। पतीनं घरात झालेल्या वादानंतर पत्नीचा निर्घृणपणे हत्या केल्याची घटना समोर आली आहे। त्यानंतर पतीनं पोलीस स्टेशनमध्ये फोन करून हत्येची माहिती दिली आहे। या घटनेनं परिसरामध्ये खळबळ उडाली आहे। आरोपीचं नाव परशुराम पाटील असं असून तो एका फाउंड्रीत काम करतो। पतीनं आपल्या पत्नीचा गळा दाबून आणि नंतर चाकूने गळा कापून अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। हत्या केल्यानंतर 112 नंबरवर फोन करून पोलिसांना घटनेची माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला अटक केली आहे। ही घटना 5 ऑगस्टच्या मध्यरात्री महालक्ष्मी नगर आपटेनगर परिसरात घडली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी परशुराम पाटील हा मूळचा राधानगरी तालुक्यातील सावर्डे पाटण येथील असून सध्या महालक्ष्मी नगर येथे आपली पत्नी अस्मिता, 2 मुले आणि वडिलांसोबत भाड्याच्या घरात राहत होता। आरोपी परशुराम पाटील उधमनगर मधील फाउंड्रीत काम करत होता। त्यांची मुले बाहेर होती आणि वडील दुसऱ्या खोलीत झोपले होते। तेव्हाच परशुराम आणि अस्मिता यांच्यात पैशांच्या कारणावरून वाद झाला। त्याच वादाच्या रागात परशुरामानं त्याच्या पत्नीचा गळा दाबून तिला बेशुद्ध केलं। त्यानंतर घरातल्या चाकूने गळा कापून तिचा खून केला। त्यानंतर त्यानं स्वतःहून पोलिसांना फोन करून घटनेची कबुली दिली। करवीर पोलिसांनी परशुराम पाटील याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।